कोल्हापुरात खासबाग मैदानावरील आखाडा नव्याने तयार करण्यात येतोय। पैलवानाप्रमाणेच आखाड्याला खुराक देण्यात येतोय। तर मैदानासाठी आमदार अमल महाडिकांची मदत आहे। तर गेल्या 1 वर्षापासून खासबाग कुस्ती मैदान बंद होतं। आखाड्यासाठी 50 लिटर दूध, 10 पोती लिंबू, 10 पोती हळद, 10 तेलाचे डबे, 2 पोती काव इत्यादी साहित्यांचा वापर करून हा आखाडा आता तयार करण्यात येतोय। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर शेजारच्या खासबाग मैदानाचं व्यासपीठही जळालं होतं। हे व्यासपीठ जळाल्यानंतर तब्बल 1 वर्षाहून अधिक काळ राजश्री शाहू महाराजांचा वारसा असलेलं खासबाग कुस्ती मैदान बंद होतं। आता या खासबाग मैदानाच्या आखाड्याला नवसंजीवनी मिळाली असून लवकरच पैलवानांचा शेड्यूल आता घुमणार आहे। त्याच्याकडे म्हणजे थोडं महापालिका प्रशासनाचं पण दुर्लक्ष होतं आणि लोकप्रतिनिधी यांचे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं। त्यामुळे नशिबाने मी एकदा आलो आणि ते दिसल्यानंतर मला ते वाईट वाटलं, म्हणून मी एक व्हिडिओ करून प्रसिद्ध केला की बाबा हे चाललंय, शाहू महाराजांचं स्वप्न आत्मा आहे, पैलवानांनी या सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे एक सगळ्यांनी करावं। त्या पद्धतीने सगळे पैलवान गंगावती कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक पैलवान येऊन भेटून गेले। त्यांनी हे सगळे वाटतं ऐकल्या। तसंच अमोल माडिक साहेब पण आले, माडिक समूह सगळा आला, मुन्ना माडिक साहेब यांनी लगेच त्यांनी आपली यंत्रणा महापालिकेने पण थोडीफार यंत्रणा राबविली आणि सगळे आता हे केले। आता ह्याच्या पुढे अशीच कंटिन्यू राहील असं पैलवानांनी पण हमी दिली का। जे आज तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं ते आपले आमदार अमोलराव माडिक साहेब यांनी तिचं खुराक दिलतं। झाले तेल झालं, कापूर झालं, काव, ते आम्ही मातीत मिक्स करून त्याची मातीची मशागत करतोय। आणि आम्हाला जे देव मागील 1.5 वर्ष बंद होतं आणि ते अमोल माडिक साहेब, आपले विजय सरदार साहेब असतील साळुंखे, त्यांनी हे करून जे ते आम्हाला उपलब्ध करून दिलंय, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।